तर नमस्कार मंडळी, मी सुचिता सतीश व्लॉग्स मध्ये तुम्हा सर्वांचं हातात चण्याची प्लेट घेऊन मनापासून स्वागत करत आहे. कांदा, टोमॅटो, हवे असतील तेवढे खडे मसाले, शेंगदाणे आणि तीळ टाकून सगळं थोड्या तेलात भाजून घेतले आणि त्याची छान पेस्ट केली. दुसऱ्या बाजूला छोले हे उघडून तयार आहेत. भाजीला फोडणी देऊन देते. जिरं, मोहरी, त्याच्यानंतर जे पेस्ट केली होती कांदा आणि टोमॅटोची ते टाकून घेतली. आणि सगळ्यांना माहितीच आहे आपलं लाल तिखट, मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट वगैरे घालून. आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात मी इथं भांड्याच्या बाहेर मिरची पावडर टाकून घेतली. देखो छोले की सब्जी बन रही है. बाय बाय छोनू, बाय बाय. उठल्यावर घरविल किचन मध्येच माझ्या मागे लुडबुड करत असतो. आई मला पोळ्या लाटून देत होत्या, खाली मी शेकत होती तर तो आईला डिस्टर्ब करत होता. दैजी बाई, दैजी बाई, तो पडला दही, तो दही पडला था होती. जाडे मिसळला आमचे छोटे पुजारी अंघोळीच्या आधी पूजा करून राहिलेत. फायनली आज घरी एसी लागत आहेत. हॉलमध्ये आणि एका बेडरूममध्ये एक एसी यायची आहे. एसी इन्स्टॉल करण्यातही खूप मोठा घोळ झाला होता. 3-4 दिवसाच्या आधीच ऑलरेडी एसी इन्स्टॉल करायसाठी आले होते ते लोक. पण तेव्हा आम्ही पॅनासॉनिकचे जे मॉडेल मागवले होते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच त्यांनी पाठवलं होतं मॉडेल. त्याच्यामुळे हे एसी परत करून आता पुन्हा त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता तो मॉडेल, त्याच्यामुळे आम्ही दुसरे एसी घेतले. त्यांनी सोफे इकडे तिकडे सरकवले होते, त्याच्यामुळे त्या सोफ्यावर हा लुडबुड करत होता आणि एसीचा रिमोट खेळत होता. बाबू, बिटू इकडे. Mm-hmm.
हॅलो हॅलो बिवडू हॅलो 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 कर ना हॅलो हॅलो इकडेच इकडेच दुसऱ्या रूमची ही एसी आता ते लावत आहेत. तर हा होता आजचा व्लॉग. भेटूया परत नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. टायमर लावायचं नाही.